नमस्कार मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, संस्था लोअर परेल मुंबई 11. आज आपल्याला जुलै 2019 साली जो ॲन्युअल पॅटर्नचा फर्स्ट इयरचा क्वेश्चन पेपर आला होता वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्सचा, तो कशा पद्धतीने सोडवतात किंवा कशा पद्धतीने त्याचं सोल्युशन आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा इथे काय दिलं आहे, फॉर ऑल इंजिनिअरिंग ट्रेड्स विथ एंट्री क्वालिफिकेशन 10th पास, म्हणजे 10वी पास ज्यांची क्वालिफिकेशन आहे त्या सर्व ट्रेड करता एकच कॉमन पेपर आला होता. आपल्या विषयाचं नाव आहे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स, म्हणजेच कार्यशालेय गणित आणि विज्ञान. नंतर हा आता बघा एकूण किती मार्काचा पेपर आहे. आता 50 मार्काचा पेपर आलेला होता आणि त्याला वेळ देण्यात आलेला होता 1.5 तास. एकूण गुण होते 50, एकूण प्रश्न होते 25, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजेच 25 दुने 50, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. आता या इथे बघा चूज द करेक्ट आन्सर, म्हणजे योग्य पर्याय शोधा किंवा योग्य उत्तर शोधा. मग या इथे दिलेला आहे क्वेश्चन पेपर, तो आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. युनिट ऑफ लेंथ इन CGS सिस्टीम, विच वन ऑफ द फॉलोइंग इज फेरस मेटल, विच वन ऑफ द फॉलोइंग विल कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. असा पूर्ण पेपर मी तुम्हाला या ठिकाणी माहितीसाठी दिलेला आहे. सावकाश स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला तो पेपर व्यवस्थित पाहता येईल. बघा पहिला क्वेश्चन, unit of length in CGS system is, which one of the following is ferrous metal, which one of the following will conduct electricity, convert the decimal 0.72 into fraction, 1 kilogram weight is equal to. असे सर्व प्रश्न आता काही बसत नाही, मी पाहून घ्या. याची जी PDF आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, म्हणजे ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. पण सावकाश एकदा पेपर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, किंवा त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. बघा असे एकूण 25 प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले होते. हे होते इंग्रजीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, आणि त्याचाच हिंदी अनुवादसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. समजा तुम्हाला इंग्लिशमध्ये नाही कळलं तर हिंदीमध्ये तुम्ही ते समजून घेऊ शकता. एकूण प्रश्न आहेत आपले 25, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण गुण 50. या पद्धतीने हा पेपर या ठिकाणी देण्यात आलेला होता. आता पण आपले जे CBT येणार त्याच्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने प्रश्न असणार आहेत. त्याकरता तुम्ही हा जो क्वेश्चन पेपर आहे तो कशा पद्धतीने आपण सॉल्व केला आहे किंवा कशा पद्धतीने सॉल्व करणार आहोत ते या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. हे पहा 25 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करू. आता बघा क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी काय दिलेला होता आपल्या क्वेश्चन पेपरचा, आता आपण पाहिलाच. युनिट ऑफ लेंथ इन CGS सिस्टीम इज, म्हणजेच सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या सिस्टीममध्ये लांबीचं एकक काय आहे. आता आपल्याला माहिती आहे का आपल्याला 2 मोजमापाच्या पद्धती आहेत. एक MKS म्हणजेच काय, तर याच्यामध्ये लांबी करता मीटर हे एकक वापरतात, वजनाकरता किलोग्रॅम हे एकक वापरतात, आणि वेळेकरता सेकंद, त्याला म्हणतो आपण MKS. पण इथं आपल्या प्रश्नात काय दिलं आहे, CGS. मग या CGS पद्धतीमध्ये काय आहे तर लांबी करता सेंटीमीटर हे एकक वापरतात, वजनाकरता ग्रॅम हे एकक वापरतात, आणि वेळेकरता सेकंद हे एकक वापरतात. मग आता पुन्हा बघा, युनिट ऑफ लेंथ इन CGS सिस्टीम इज, म्हणजे CGS सिस्टीममध्ये लांबीचे एकक काय आहे तर त्याचं उत्तर आहे सेंटीमीटर. मग तेच या ठिकाणी मी दिलेलं आहे, ॲन्सर B सेंटीमीटर. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सेंटीमीटर. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. विच वन ऑफ द फॉलोइंग इज फेरस मेटल, खालीलपैकी कोणता लोह धातू आहे. आता हे फेरस मेटल आणि नॉन फेरस मेटल म्हणजे काय, का ज्या धातूमध्ये लोखंड म्हणजे आयर्न, लोखंड हे मूलद्रव्य असते त्याला म्हणतात फेरस मेटल, व ज्या धातूमध्ये लोखंड हे मूलद्रव्य नसते त्याला म्हणतात नॉन फेरस मेटल. मग नॉन फेरस मेटलमध्ये काय काय येतं तर ॲल्युमिनियम, ब्रास, लेड, सिल्वर, गोल्ड, हे जे अनेक आहेत ते सर्व काय आहेत नॉन फेरस. आणि फेरसमध्ये काय येतात, जेवढे काय गंजणारे पदार्थ आहेत किंवा जेवढे काय गंजणारे धातू आहेत ते येतात फेरस मेटल म्हणजे लोह धातूमध्ये. मग या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेले आहेत, ॲल्युमिनियम, ब्रास, लीड. हे जे 3 आहेत हे काय आहेत नॉन फेरस मेटल. आणि प्रश्नात काय विचारलं की यातलं फेरस मेटल कोणतं, तर यातलं फेरस मेटल आहे पिग आयर्न. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं उत्तर ह्या इथे आलेले D पिग आयर्न. आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळू. आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग कंडक्ट्स द इलेक्ट्रिसिटी, म्हणजे खालीलपैकी कोणता जो धातू आहे
किंवा खालतीपैकी कोणती जी गोष्ट आहे ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. तर ह्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, ग्रॅफाईट, पोर्सेलिन, रबर आणि वूड. तर रबर आणि वूड काय आहे, तर हे जे आहेत हे नॉन कंडक्टर आहेत, म्हणजे ज्यातून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही. तसेच पोर्सेलिनमधनं सुद्धा विद्युत प्रवाह वाहू शकत नाही. मग यामध्ये कोणता पदार्थ आहे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतो, तर तो आहे ग्रॅफाईट. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे ए, ग्रॅफाईट. आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू. कन्वर्ट द डेसिमल 0.72 इंटू फ्रॅक्शन. काय दिलेलं आहे, कन्वर्ट द डेसिमल 0.72. आता फ्रॅक्शन म्हणजेच काय, तर अपूर्णांक. अपूर्णांकाचे किती प्रकार आहेत, तर 2. एक दशांश अपूर्णांक, म्हणजे ज्याच्यामध्ये असं चिन्ह असतं ना, पॉईंट असतो की नाही, टिंब, त्याला म्हणतो आपण दशांश अपूर्णांक. आणि दुसरा असतो तो व्यवहारी अपूर्णांक, ज्याच्यामध्ये अंश भागिले छेद हे जे स्वरूप असतं, म्हणजे 3/4, 5/8, 10/11 हे सर्व काय आहेत, हे व्यवहारी अपूर्णांक आहेत. मग आपल्याला इथं प्रश्न काय विचारला आहे, कन्वर्ट द डेसिमल 0.72 इंटू फ्रॅक्शन, म्हणजे 0.72 हा जो दशांश अपूर्णांक आहे त्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायला सांगितलेलं आहे. आता इथं पर्याय दिलेले आहेत बघा, 16/25, 18/25, 17/25 आणि 19/25. सगळ्यांचे छेद तर सारखे ठेवले, वरचा म्हणजे आपल्याला आकडा शोधायचा आहे. तर हा जो आहे ना 16, याला काय म्हणतो आपण, अंश. आणि हा जो आहे ना याला म्हणतात छेद. आणि ही जी आहे भागाकाराची रेषा आहे, बरोबर. आता या ठिकाणी मी ते गणित सोडून दाखवलं आहे बघा. ॲन्सर 0.72 इज इक्वल टू 72/100, म्हणजे 72/100. तर 100 कुठनं आणले, तुम्ही म्हणाले 100 आलीच कुठनं, तर हे बघा हा 2 आहे ना एकच स्थळी आहे, एकक 7 दशक आणि हा पॉईंट शतक, एकक दशक आणि शतक. म्हणजेच 0.72चा अर्थ काय होतो, तर 72/100. हा जो दशांश अपूर्णांक आहे ना, दशांश अपूर्णांकाचं या ठिकाणी मी काय केलं, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे. पण हे 72/100 इथं कुठं दाखवलं आहे का, पर्यायामध्ये नाही. म्हणजेच काय, आपल्याला ह्याला लहान करावं लागेल किंवा अंश आणि छेदाला एकाच संख्येने भाग घालवावा लागेल. मग याचा अंश आणि छेद याला एकाच कुठल्या संख्येने भाग जातो, तर 4. मग या 72ला 4ने भाग घालवला. कशा पद्धतीने भाग घालवला तो या ठिकाणी बघा, 72/4. मग 72ला 7ला पहिले भाग घालवावा लागेल. कसा भाग घालवणार, 7ला 4ने भाग घालवला तर 4 1 4, 4 2 8, म्हणजे 1चा भाग केला, मग हे इथे 4 मांडले. 7तनं 4 गेले, राहिले किती, 3, बरोबर. हे या ठिकाणी 3 आले. मग हा इथे ॲरो दाखवला आहे बघा, वरनं घेतले 2. हां, मग 2 घेतल्यावर काय झाला आकडा हा 32. मग आता 4 8 32, मग या 32मधनं 32 गेले, बाकी किती राहिले, 0. म्हणजेच 72ला 4ने भाग घालवला असता किती आला भाग करता आपला 18, म्हणून या इथे 18 लिहिले. ते तू म्हणाले 18 डायरेक्ट शॉर्टकट आणले कुठून. त्याचप्रमाणे 100ला 4ने भाग घालवला, 4 2 8, बाकी राहिले किती 2, त्यावर दिला हा 0, झाले किती 20. मग 4 पंचे 20, म्हणजे 100ला 4ने भागलं तर उत्तर किती आलेलं आहे 25. म्हणजेच उत्तर काय आलं 18/25. तेच उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवलेले 18/25. मग ते आता कुठे आहे बघा इथे, तर या बीमध्ये 18/25. म्हणजेच क्वेश्चन नंबर 4चा ॲन्सर काय आहे, 18/25 किंवा 18/25. हा कोणता अपूर्णांक होता, दशांश अपूर्णांक. आणि हा कोणता अपूर्णांक आहे, तर व्यवहारिक अपूर्णांक. थोडक्यात 0.72 या दशांश अपूर्णांकाचे या ठिकाणी व्यवहारिक अपूर्णांकात रूपांतर केलेले आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 5कडे वळू. प्रश्न क्रमांक 5 काय दिला आहे, 1 किलोग्राम वेट इज इक्वल टू, म्हणजे 1 किलोग्राम वेट हे कशाबरोबर असतं. मग इथे दिले त्यांनी 9.81 न्यूटन, 981 न्यूटन, 98.1 न्यूटन आणि 9.810 न्यूटन. तर या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे का, इथं 9.81 दिलं आहे आणि इथं 9.810. तर 1 किलोग्राम ऑफ वेट इज इक्वल टू 9.81 न्यूटन, हे याचा ॲन्सर आहे. पण ह्या इथं जे दिलेलं आहे बघा, इथं पण काय दिलं आहे 9.810. ह्या अपूर्णांकात किंवा ह्या दशांश अपूर्णांकात आणि ह्या दशांश अपूर्णांकात काहीही फरक नाही, म्हणजे 9.81 बरोबरच 9.810 न्यूटन. मग याचं उत्तर काय येणार आहे, या ठिकाणी ए 9.81 दिलं तरी बरोबर आहे, अँड डी 9.810 न्यूटन. आता तुम्ही म्हणाल काही 2 उत्तर दिले, मग आता आम्ही नक्की मार्क कुठलं करायचं, कोणते एक मार्क करा. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या प्रश्नाला सर्व प्रशिक्षणार्थ्यांना योग्य ते गुण दिले जातील. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघूया.
द मेन डिफरन्स बिटवीन डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज. आता याकरता तुम्हाला थोडं वाचन आवश्यक आहे. डेन्सिटी म्हणजे घनता आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय असतं तर विशिष्ट गुरुत्व. तर या ठिकाणी मी तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत बघा. घनता म्हणजे डेन्सिटी बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं एकक काय ग्रॅम आणि व्हॉल्यूमचं काय आहे तर सेंटीमीटर क्यूब. मग ही जी रेषा आहे ना त्यामध्ये ही भागाकारची रेषा आहे का, ही भागाकारची जी रेषा आहे ना तीच या ठिकाणी दिली आहे बघा. याला म्हणतात पर. म्हणजे याचं एकक काय आलं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब हे कोणाचं एकक झालं तर घनतेचं बरोबर. आणि मग विशिष्ट गुरुत्वाचं सूत्र काय आहे तर पदार्थाचे वजन म्हणजे कोणत्याही पदार्थाचे वजन, कोणत्याही दगडाचे वजन, कोणत्याही लोखंडाचे वजन भागिले तेवढ्याच आकारमानाच्या पाण्याचे वजन. म्हणजे तो दगड किंवा तो जो वजन आहे किंवा ती जी वस्तू आहे त्या वस्तूचं जेवढा आकारमान असेल तेवढंच पाणी घेतलं जेव्हा भागाकार आपण करणार तेव्हा त्याचं मिळतं विशिष्ट गुरुत्व. मग आता हे काय होतं का हे पण वजन आणि हे पण वजन. वजनाचं एकक काय धरून चला इथे किलोग्रॅम. पाण्याचं वजन पण आपण घेतलं किलोग्रॅम. मग किलोग्रॅम कॅन्सल झाल्यावर काय होतं का काहीच राहणार नाही. म्हणजेच विशिष्ट गुरुत्व हे गुणोत्तर असल्याने त्याला एकक नसते बरोबर. विशिष्ट गुरुत्व हे गुणोत्तर असल्याने त्याला एकक नसते. आता बघा का घनतेला एकक काय ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि विशिष्ट गुरुत्वाला एकक नाही. म्हणून मग याचं उत्तर काय येणार द मेन डिफरन्स बिटवीन डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज काय येणार आहे इथं तर युनिट. म्हणून मी या इथं उत्तर दिलेले बी युनिट. आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघू. स्क्वेअर रूट ऑफ 4761 इज इक्वल टू म्हणजे 4761चं आपल्याला वर्गमूळ या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल वर्ग आणि वर्गमूळ तर तुम्हाला ते त्या ठिकाणी लक्षात येईल. पण समजा नसेल पाहिला तर मी तुम्हाला या ठिकाणी ते एक्सप्लेन करतो. हा इथे आकडा दिला 4761 4761. मग ह्या आकड्याच्या उजवीकडून डावीकडे 2 अंकांची 1 याप्रमाणे प्रथम जोड्या पाडा. म्हणजे 61ची एक जोडी पडली आणि 47ची एक जोडी पडली. मग पहिला जो आकडा आहे तो या ठिकाणी उतरवून घ्या 47. हा इथे आला 47 बरोबर. नंतर ह्या 47ला किंवा ह्या जोडीला अशा एका संख्येने भाग द्यायचा आहे का त्या संख्येने त्याच संख्येला गुणले असता येणारा गुणाकार हा 47पेक्षा लहान यायला हवा. मग समजा धरून चालू पहिला एक आकडा घेतला 1 गुणिले 1 1 येणार. 2 गुणिले 2 4 3 गुणिले 3 9 4 गुणिले 4 16 5 गुणिले 5 25 6 गुणिले 6 36 7 गुणिले 7 49 49 म्हणजे 49 7 × 7 49. तर 7 × 7 49 हा आकडा 47पेक्षा मोठा आहे. म्हणून या ठिकाणी मी आकडा कुठला सिलेक्ट केलेला आहे तर 6. तुम्ही तो वर्ग आणि वर्गमूळचा व्हिडिओ या ठिकाणी निश्चित पाहून घ्या. तुम्हाला ते व्यवस्थित समजून येईल जर इथं नाही कळलं तर. तर या ठिकाणी 6 आकडा घेतला आहे. मग या इथे 6 म्हणले. मग 6 अधिक 6 या इथे लिहिले 12 आणि ह्या 6ने या 6ला गुणले ते आले 6 6 36. म्हणजे या संख्येचा वर्ग इथं मांडला 36. 47मधनं 36 वजा केले राहिले 11. ह्या दोघांची बेरीज केली आहे का इथं आली बेरीज 6 अधिक 6 12 आणि ह्या ठिकाणी काय केलं आहे 6 6 36 इथे लिहिलेत ना. हे 47मधनं वजा केले राहिले किती 11. मग वरची जोडी खाली उतरवली बाण दाखवलं बघा ॲरो 61. मग या 12वर एक अशी संख्या ठेवायची की त्या संख्येने म्हणजे इथं ठेवलेल्या संख्येने या संपूर्ण संख्येला गुणले असता येणारा गुणाकार हा एवढा यायला हवा. काही कळलं नाही ना परत सांगतो. 12 या संख्येवर एक अशी संख्या ठेवायची का त्या संख्येने या संपूर्ण संख्येला म्हणजे आता इथे 129 झालं आहे या संपूर्ण संख्येला गुणल्या असता येणारा गुणाकार हा एवढाच यायला पाहिजे. मग ते कसं सिलेक्ट करायचं तो त्याकरताच तुम्ही तो वर्ग आणि वर्गमूळचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला नक्की समजेल कारण त्यात मी 10-12 गणितं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहेत. तर या ठिकाणी 12वर समजा 1 ठेवला तर उत्तर येत नाही. 12वर ठेवले 2 12वर ठेवले 3 12वर ठेवले 4. कळलं काय कळत नाही आहे ना. तर ह्या इथे 12वर मी ठेवलेले आहेत 9. हा 9 आकडा ठेवला हाच 9 इथे दिला बघा. आणि मग इथं आली संख्या 129. या 129 या संख्येला 9ने गुणलं तर गुणाकार येतो 1161 1161. मग ह्या 1161मध्ये ह्या आकडे आले बाकी 0 आणि ह्या 129मध्ये 9 मिळवले आले 138. तरी पण तुम्हाला हे एवढं व्यवस्थित कळलेलं नसेल पण तुम्ही तो व्हिडिओ जर बघितलात वर्ग आणि वर्गमूळाचा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूटचा तर तुम्हाला हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल. मग याचं उत्तर काय आलेलं आहे 69. म्हणजेच काय 4761चं जे वर्गमूळ आहे ते 69 आलेलं आहे. मग इथले ॲन्सर is 69. आता तुम्हाला एक शॉर्टकट आयडिया सांगतो. हे तुम्हाला थोडंसं कळलं नसेल. कधी कधी काय होतं आपल्याला वेळ कमी असतो मग डोकं कसं लावायचं ह्या दोघांचा गुणाकार करा ना 69 × 69. जर उत्तर एवढं आलं तर
हे झालं याचं वर्गमूळ, हे झालं याचं वर्गमूळ म्हणजेच काय 69 गुणिले 69 केलं तर त्याचा वर्ग काय येईल 47 61, म्हणून 47 61चे वर्गमूळ येईल 69. असं पण तुम्ही करू शकता, त्यापेक्षा ही पद्धत योग्य आहे. या पद्धतीने केलं तर तुम्हाला परफेक्ट आन्सर या ठिकाणी मिळणार आहे. पुढला प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 8, फाइंड द स्क्वेअर ऑफ 20. आता काय करायचं आहे, मगाशी होतं वर्गमूळ काढायचं, आता सांगितलं आहे वर्ग. वर्ग अतिशय सोपा आहे. वर्ग म्हणजेच काय, इथे दिले बघा व्याख्या, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणल्या असता जो गुणाकार येतो त्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग किंवा स्क्वेअर असे म्हणतात. काय दिलं आहे, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणल्या असता. म्हणजे समजा 2 या संख्येला 2 गुणलं तर उत्तर काय सांगा. 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9, 4 गुणिले 4 बरोबर 16, 5 गुणिले 5 बरोबर 25, 10 गुणिले 10 बरोबर 100. त्याच पद्धतीने 20 गुणिले 20 इथे दिले बघा, 20 आणि 20ला गुणलं मग किती आलं 400. म्हणजेच 20चा वर्ग काय आलेला आहे 400. मग तो कुठं दाखवला इथे बी, म्हणून इथे दिलं आन्सर बी 400. पुढला प्रश्न बघूया आता आपण. क्वेश्चन नंबर 9, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज नोन ॲज. म्हणजेच वेग परिवर्तनाच्या दराला काय म्हणतात. या ठिकाणी दिलेले स्पीड, फोर्स, ॲक्सिलरेशन, रिटार्डेशन. आता ॲक्सिलरेशन म्हणजे काय, तर वेग परिवर्तनाच्या दरास त्वरण असे म्हणतात. आता वेग परिवर्तन म्हणजे काय, ज्या वेळेला आपण एखादी 2 व्हीलर स्टार्ट करतो तेव्हा सुरुवातीला जेव्हा ती बंद असते तेव्हा तिचा वेग काय असतो 0, मग किक मारल्यावर स्पीड काय असतो आपला 0. त्यानंतर तो हळूहळू वाढत जातो. समजा 1 मिनिटामध्ये तो किती वाढलेला आहे किंवा 60 सेकंदात तो किती वाढलेला आहे, तो बाबा 60 km/h, 60 km/h. म्हणजेच काय आलं काय, जसं जसं आपण ॲक्सिलरेटर देतो त्याप्रमाणे त्या गाडीचा वेग वाढतो. मग हा जो वेगात होणारा बदल आहे त्याला आपण म्हणणार आहोत त्वरण. मग इथे दिलेलं आहे त्याचं सूत्र, ॲक्सिलरेशन त्वरण बरोबर चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे नंतरचा वेग, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, पहिले 0 असतो, नंतरचा काय सांगितलं 60, आणि वेळ किती लागला त्याला तर 60 सेकंद. म्हणजे असे आपण त्यामध्ये आकडे टाकून त्याचं उत्तर काढू शकतो. तेच या ठिकाणी दिलं आहे ए म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, बरोबर. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज नोन ॲज ॲक्सेलरेशन, वेगात होणारा बदल, दॅट इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणून या इथं सी मार्क केला आहे ॲक्सेलरेशन. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, वेट ऑफ वन कास्टिंग इज 2 किलोग्रॅम अँड वेट ऑफ अनदर कास्टिंग इज 200 ग्रॅम, कम्पेअर द वेट्स. एका कास्टिंग म्हणजे समजा एखादा तुकडा आहे कास्टिंगचा किंवा लोखंडाचा तुकडा आहे पकडा, 2 किलोग्रॅम आहे आणि दुसरा आहे तो 200 ग्रॅम आहे. मग ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, कंपॅरिझन करायचं, कम्पेअर करायचं का किती प्रमाण आहे त्याचं, बरोबर. मग 2 किलोग्रॅम बरोबर काय येणार, हे 2 किलोग्रॅम दिले ना पहिलं कास्टिंग, बरोबर 2000 ग्रॅम, कारण 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, म्हणून 2 किलो बरोबर 2000 ग्रॅम. मग 2000 ग्रॅम भागिले 200 ग्रॅम, बरोबर. आता इथे लिहिले बघा 2000 भागिले 200, हा 0 गेला हा 0 गेला, 20 भागिले 2, म्हणजे या इथे लिहिले 20 भागिले 2, बे 1 के बे, बे 10 20, म्हणजे काय आलं 10/1. म्हणजेच उत्तर काय येणार 10/1. हे बघा इथं आहे बघा सी, 10/1 हे झालं त्याचं उत्तर. एकाच 10 नव्हे, कारण कशाबरोबर करायचं आहे, वेट ऑफ वन कास्टिंग इज 2 किलोग्रॅम अँड वेट ऑफ अनदर कास्टिंग इज 200 ग्रॅम. ह्या कास्टिंग बरोबर ह्या कास्टिंगला कम्पेअर करायचं आहे, म्हणून याचं उत्तर आलं सी 10:1. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 11. आता बघा या ठिकाणी, कॅल्क्युलेट 250 ग्रॅम ऑफ 5 kg इन पर्सेंटेज. कॅल्क्युलेट 250 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम, हे 250 ग्रॅमचं 5 किलोमध्ये काय पर्सेंटेज आहे ते या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. मग ते उत्तर दिलं 20 10 15 5. मग आता कसं करायचं, 5 किलोग्रॅम बरोबर 5 गुणिले 1000 ग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम. 5 किलोग्रॅम बरोबर 5 गुणिले 1000, हे कुठनं आणले 1000, तर 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम म्हणून ह्याला गुणलेलं आहे. म्हणून 5 किलोग्रॅम बरोबर 5 गुणिले 1000 ग्रॅम बरोबर 5000 ग्रॅम किंवा 5000 ग्रॅम. मग ज्या अर्थी 5000 ग्रॅममध्ये कितीचं काढायचं आहे आपल्याला पर्सेंट, 250. 5000 ग्रॅममध्ये 250 तर 100 पैकी किती. पर्सेंटेज म्हणजे काय, तर छेदस्थानी 100 असलेला आकडा. ठीक आहे, ते नाही कळलं तरी हरकत नाही. 5000 ग्रॅममध्ये 250 तर 100मध्ये एक्स मानू, आपल्याला पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 घेतलेलं आहे. आता तिरकस गुणाकार करू, म्हणजे यांनी याला गुणायचं आणि यांनी याला गुणायचं आहे. मग 5000 एक्स बरोबर 250 गुणिले 100, एक्स बरोबर हे 5000 आहे, याचं इकडून इकडे पक्षांतर केलं, 250 गुणिले 100 भागिले 5000. मग हे 2 शून्य गेले इकडे आणि हे 2 शून्य गेले, मग आले 25/5. मग इथे लिहिले 25/5, 5 1 5, 5 5 25. मग किती आले इथं 5%, 5%. मग ते कुठं आहे 5%, ह्या इथे लिहिले बघा डी,
म्हणून मी इथे दिलेलं आहे आन्सर डी 5%. आता पुढील प्रश्न बघू आपण. एस आय युनिट ऑफ एनर्जीज. आता हे आपल्याला युनिट आहेत ती पाठ असायला हवीत बुवा. एस आय युनिट ऑफ एनर्जीज. एनर्जी म्हणजे ऊर्जाचं एस आय युनिट किंवा स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट काय आहे. मग इथे दिले त्याने न्यूटन पर सेकंद, वॅट आवर, नंतर न्यूटन मीटर अँड जूल. मग इथे एनर्जीची व्याख्या तुम्हाला मी दिली माहिती करता. ऊर्जा, वस्तूची ऊर्जा म्हणजेच तिची कार्य करण्याची क्षमता होय. मग ऊर्जाबरोबर काय म्हणजे पॉवर म्हणजे शक्ती गुणिले टाईम म्हणजे वेळ. पॉवर इंटू टाईम इज इक्वल टू एनर्जी. E इज इक्वल टू पी इंटू टी. म्हणजे पॉवरचा पी घेतला आणि टाईमचा टी घेतला आहे. मग युनिट ऑफ एनर्जी या ठिकाणी दिलं आहे. छोटासा चार्ट दिलेला आहे तुम्हाला. सिस्टीम, ॲब्सोल्यूट युनिट, डेरिव्हेटिव्ह युनिट्स अँड कन्व्हर्शन. तर एस आय आणि एम के एस युनिट काय आहे हे बघा इथे. एस आय एम के एस तर 1 जूल. डेरिव्हेटिव्ह युनिट काय आहे 1 किलोग्रॅम मीटर अँड कन्व्हर्शन 1 किलोग्रॅम मीटर इज 981 जूल. सी जी एसमध्ये काय दिलं आहे आर्क. म्हणजे आता ह्या परीक्षेला त्यांनी विचारलं आहे का आपल्याला एस आय युनिट विचारलं आहे. एस आय असू दे किंवा एम के एस. मग काय दिलं आहे उत्तर त्याचं तर 1 जूल. म्हणून मग ह्या इथं बघा जूल आहे इथं डी. मग ते उत्तर या ठिकाणी मार्क केलं आहे डी बरोबर जूल. आणि समजा धरून चला आता पुढील परीक्षेला त्यांनी विचारलं एफ पी एस युनिट काय आहे तर फूट पाऊंडर येणार. 1 फूट एल बी म्हणजेच काय येतं पाऊंड. 1 फूट एल बी इज इक्वल टू 981 फूट पाऊंडर. हे त्याचं कन्व्हर्शन दिलेलं आहे. म्हणजे हे सगळे जे युनिट्स आहेत ना हे आपल्याला थोडंसं लक्षात असणं किंवा पाठ असणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 13. आता हा अल्जेब्रा आलेला आहे. सबट्रॅक्ट 2x² - 3y² फ्रॉम 3x² + 2y². फ्रॉम म्हणजेच काय याच्यामधून हे जे पहिलं आहे ना 2x² - 3y² मायनस करायचं किंवा वजा करायचं. मग आन्सर 3x² + 2y² हे पहिलं घेतला का मायनस इंटू ब्रॅकेट 2x² - 3y². मग 3x² + 2y² - 2x² प्लस. आता हा प्लस कसा आला जेव्हा कंसाच्या बाहेर किंवा आउटसाईड ब्रॅकेट मायनस साईन येते किंवा वजा चिन्ह येतं तेव्हा कंसातल्या ज्या आकडे आहेत किंवा कंसातले जे आहेत त्यांचं आपल्याला चिन्ह या ठिकाणी बदलायला लागतं. मग ह्या इथं काय होतं प्लस म्हणून हा झाला -2x² आणि ह्या इथं मायनस आहे तो झाला +3y². प्लसचा झाला मायनस, मायनस झाला प्लस. आता बघा हे दोन्ही x सारखे आहेत ते किंवा जे दोन्ही भाऊ आहेत ते एकत्र घेतलेत. 3x² - 2x² हा इथं आला. मग हा घेतला 2y² + 3y². मग 3x मधनं 2x गेले किती राहिले 1x² किंवा 1x². मग इथं 1 लिहायची काय आवश्यकता नाही म्हणून इथे लिहिले x². आणि 2y² + 3y² किती आले 3 आणि 2 5 5y². x एकत्र आले y एकत्र घेतलेले आहेत. कळलं का. म्हणजे उत्तर काय आलं x² + 5y². ते कुठे या ठिकाणी a² + 5y² a. म्हणून इथे आन्सर मार्क केलेला आहे. आन्सर a x² + 5y². नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 14. सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन 3x + 15 डिवायडेड बाय 5x + 25. 3x + 15 अपॉन 5x + 25. मग इथे त्यांनी 4 पर्याय आपले नेहमीप्रमाणे दिले आहेत. मांडून घेतलं इथं बघा आन्सर 3x + 15 अपॉन 5x + 25 इज इक्वल टू. आता या पहिल्या इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे इथं हा 3 बाहेर काढला बघा आउटसाईड ब्रॅकेट. मग राहील काय x + 5. आता तुम्हाला हे कुठनं आले बुवा तर या 3नी या 3x भागलं 3x भागिले 3x भागिले 3 काय येणार तर x आणि 15/3 किंवा 15/3 काय येणार 3×5 = 15. म्हणून मग कंसात राहिले x + 5. सिमिलरली इथे घेतलं 5x + 25. इथं 5 बाहेर काढले बघा कॉमन काढले. बाहेर काढले म्हणजे कॉमन काढले. मग कंसात काय राहील तर ह्या 5xला 5ने भागलं का 5 5 कॅन्सल गेले राहिला x आणि 25ला 5ने भागलं का राहणार काय 5. मग काय आलं आता x + 5 आले इथे x + 5 हे कॉमन या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. बरोबर. मग आता हे परत मी ह्या ठिकाणी तसं लिहिलं. मग x + 5 अपॉन x + 5 कॅन्सल झाले. मग राहिले काय 3/5 का 3/5. ते इथे लिहिले 3/5. मग उत्तर काय येतं बघा इथे लिहिलं बी 3/5. मग तेच उत्तर या ठिकाणी मार्क केलं आहे 3/5. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 15. सॉल्व x + 3y इज इक्वल टू 16 2x + 3y इज इक्वल टू 4. इथे यांनी पर्याय दिले 4 - 4 4 - 4 4 4 - 4 4 -4 -4. ओके. आता हे कसे आहेत द्विवर्ण समीकरण आहेत किंवा सायमल्टेनियस इक्वेशन यांना म्हणतात. पहिले आहे ना समीकरण क्रमांक 1 लिहून घेतलं x + 3y इज इक्वल टू 16 दिलं. त्याला नाव दिलं इक्वेशन नंबर 1. सेकंड लिहिलं 2x + 3y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि काय करायचं आहे तर x आणि yची व्हॅल्यू काढायची. मग काय केलं समीकरण क्रमांक 1 मधून समीकरण क्रमांक 2 वजा केलं. मग इथं लाल दिसतंय वजाचं चिन्ह. ह्या इथं वजा दिल्यामुळे काय आला 2x झाला मायनस. हा इथं आला मायनस आणि ह्या इथे आला हा मायनस. आता 3y
हे +3y आणि हे झाले -3y. मग हे दोघं जण झाले कॅन्सल. -2x मधनं x मायनस केले, -2x मधनं x वजा केले, दोनात नाही केलं, राहिला 1, म्हणून मी इथं आला -x. तुम्हाला मायनस कसं काय आला बुवा, तर हा 2 आहे आणि हा 1 आहे. मग ह्या इथे जेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपण वजा करतो तेव्हा मोठ्या संख्येचं चिन्ह इथे द्यायला लागतं, म्हणून इथे आले -x. एक झालं क्लिअर. आणि हे आले 16 - 4 म्हणजे 16तनं 4 गेले, राहिले किती 12. इथे लिहिलं आहे बघा पुढे, इक्वेशन नंबर 1 मधून किंवा इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 वजा केले, माहिती करता इथे लिहून ठेवलेलं आहे. ओके, इथं पण कळलं. म्हणून x = काय आले तर -12. आता हे कसे आले, आणि इथं मायनस होते, इथं कुठं आणलेत, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना. मग हा जो वजा आहे ना, ह्या दोन्ही संख्यांना आपण -1ने गुणलं, तर -1ने x गुणलं तर इथे येणार x, आणि -1ने 12ला गुणलं तर इथे येणार -12. एक तर असं तुम्ही म्हणू शकता, किंवा हा वजा आहे ना तो इकडे घेतला असं जरी म्हटलं तरी हरकत नाही. मग एक्सची किंमत काय आली -12. आता x = -12 ही किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकू. ही इक्वेशन 1 आहे, x + 3y = 16. मग ह्याच्यामध्ये काय केलं आपण, -12 ही किंमत टाकली. मग हे एक्सची किंमत टाकली, -12 + 3y = आलं 16. बरोबर. मग 3y = काय आलं 16 + 12, कारण हे -12 आहेत ना इकडे. ह्याचं पक्षांतर करून याला उजवीकडे नेलं, उजवीकडे नेल्यावर काय झालं, ते झाले प्लस, म्हणजे अधिक, चिन्ह त्याचं बदललं. मग 16 + 12 झाली किती 28. मग 3y = किती आले इथं 28, म्हणजे इथून पुढची स्टेप इथं आलो. 3y = 28. मग y बरोबर काय, तर 28/3. आयला म्हणाल तुम्ही 3 कुठनं आले, तर हे जे 3y आहेत, म्हणजे हे इथं 3y, किंवा हे जे 3y आहेत, 3 हे गुणाकारात आहेत, ते उजवीकडे पक्षांतर करताना काय झाले, ते गेले भागाकारात. मग आता एक्सची किंमत काय आली, x बरोबर -12 आलेत आणि y बरोबर 28/3 किंवा 28/3. तुम्हाला मार इकडे पर्यायच नाही, हे तर वेगळंच दाखवतं इथं. ठीक आहे, हरकत नाही. या ठिकाणी त्यांचे पर्याय जरी चुकलेले असले तरी पण ज्या वेळेला त्यांच्या ती चूक लक्षात येते तेव्हा या उदाहरणाकरता संपूर्ण मार्क तुम्हाला मिळणार, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. आता प्रश्न क्रमांक 16 बघूया. फाइंड द पेरिमीटर ऑफ ट्रायंगल हुज साइड्स आर इन द रेशो 3:4:5 अँड द लॉंगेस्ट साइड इज 15. फाइंड द पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजेच परिमिती. परिमितीच म्हणजे काय, त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. तिन्ही बाजूंची बेरीज करायची असते, त्याला म्हणतात परिमिती. चौरसाची असेल तर 4 बाजूंची बेरीज, पंचकोन असेल तर 5 बाजूंची बेरीज. तर इथे दिलं आहे ट्रायंगल, आणि मग त्यांनी काय रेशो दिला आहे 3:4:5 अँड लॉंगेस्ट साईड म्हणजे लांब त्याची बाजू आहे ती दिली 15. ह्या इथं मी त्रिकोण काढला बघा. हा एक मानला मी 3x, उंची मानली 3x, हा पाया घेतला समजा 4x आणि हा घेतला 5x. लॉंगेस्ट साईड काय दिलं आहे 15 सेंटीमीटर. लॉंगेस्ट साईड समजा 5x मानली आणि बाकी दोन बाजू 3x आणि 4x मानल्या, 3x 4x 5x. 5xची किंमत काय दिली आहे 15. मग x = काय येणार 15/5, 5×5=15. बरोबर, 3 उत्तर आलं. एक्सची किंमत काय आली 3. बाकीच्या दोन बाजूंची लांबी काय येणार, एक बाजू काय आहे तर इथं 3x. मग 3x बरोबर काय आलं तर 3 × 3, 3 × 3 कुठून आले ते 3, आणि ह्या इथे टाकली एक्सची किंमत. मग 3 त्रिक किती आले 9 सेंटीमीटर. दुसरी बाजू किती आहे 4x. मग 4x बरोबर काय आलं तर 4 × 3 बरोबर 4 त्रिक 12 सेंटीमीटर. आता परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. मग काय केलं 15 ती दिलेलीच आहे, 9 ही आपली इथे शोधून आपण काढली, आणि 12. 15, 9 आणि 12, 15 + 9 + 12 यांची बेरीज केली तर उत्तर किती आलं 36 सेंटीमीटर. मग 36 सेंटीमीटर बघा या इथं मार्क केलेलं आहे सीला, म्हणून मग इथे दिलेला आहे आन्सर सी 36 सेंटीमीटर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 17. फाइंड हाईट ऑफ पॅरलोग्राम हुज बेस इज 10 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 120 सेंटीमीटर स्क्वेअर. आता पॅरलोग्राम म्हणजे काय असतो तर समांतर भुज चौकोन, ज्याच्या समोरासमोरील बाजू एकमेकात समांतर असतात त्याला म्हणतात पॅरलोग्राम. आणि मग त्याचं सूत्र काय, एरिया ऑफ पॅरलोग्राम बरोबर लेंथ इंटू हाईट, लांबी गुणिले उंची. आता काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी बेस दिला आहे. बेस म्हणजेच त्याची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर, आणि उंची काही या ठिकाणी दिलेली नाही आहे. आणि काढायला काय सांगितलं आहे तर आपल्याला हे बघा हाईट म्हणजे उंची. मग फक्त यात किमती टाकायच्या आहेत. हे काय दिलेलं आहे त्याचा एरिया 120 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ म्हणजे बेस काय दिला आहे 10 सेंटीमीटर, हाईट माहीत नाही मग ती एक्स घेतली, बरोबर ना. मग काय आलं 120 इज इक्वल टू 10x. आता हेच उलटं केलं, 10x घेतले डावीकडे, 120 घेतले उजवीकडे, 10x इज इक्वल टू 120, बरोबर. मग x इज इक्वल टू काय येणार 120/10. परत हे 10 खाली कसे आले तर 10 हे ह्या इथे गुणाकारामध्ये होते,
त्याचं पक्षांतर केल्यावर ते या ठिकाणी भागाकारात आलेले आहेत. मग 120 भागिले 10 किती आले? 12 सेंटीमीटर. म्हणजे 12 सेंटीमीटर काय उत्तर आहे? सी. म्हणून इथं मार्क केलं आन्सर सी इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 7मध्ये बघा आता क्वेश्चन नंबर 18 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ एनर्जी? खालीलपैकी कोणती एनर्जी आहे? टेम्परेचर आहे, हीट आहे, बॉइलिंग आहे की फ्युजन आहे? ह्या बॉइलिंग, फ्युजन, टेम्परेचर हे वेगवेगळे आहे. ह्यामध्ये एनर्जी कुठली आहे? तर ह्यात हीट एनर्जी. मग इथे दिले बघा आन्सर. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. उष्णतेत कार्य करण्याची क्षमता असते. उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार आहे. तुम्हाला माहिती करता थोडीशी इथं माहिती दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर येणार आहे बी, हीट. हीट म्हणजेच काय? उष्णता ही एनर्जी आहे. आता क्वेश्चन नंबर आपण 19 बघूया. इन अँड इंडक्शन स्टोव म्हणजे आपली ती इलेक्ट्रिक शेगडी असते ती, विच एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी? कुठली एनर्जी हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट? तो काय करतो आपण? तर म्हणजे 3 पिन लावतो, बटन ऑन करतो, बटन ऑन केल्यावर आपण मशीन चालू करतो. म्हणजेच काय? तर इलेक्ट्रिक एनर्जीचं हीट एनर्जीमध्ये कन्वर्शन होतं. म्हणून याचं उत्तर आलेलं आहे इलेक्ट्रिक एनर्जी. बघा सी, इलेक्ट्रिक एनर्जी. क्वेश्चन नंबर 20 बघा. लेटेंट हीट ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम, 40 कॅलरी पर ग्रॅम, 60. त्या 4 पर्याय दिले आहेत. मग लेटेंट हीट किंवा अप्रकट किंवा गुप्त उष्णता म्हणजे काय? पदार्थाने आपली भौतिक अवस्था घन ते द्रव किंवा द्रव ते वायू किंवा या उलट कसंही बदलवीत असताना तापमानात बदल न होता शोषलेली किंवा उत्सर्जित केलेली उष्णता म्हणजेच अप्रकट उष्णता किंवा गुप्त उष्णता होय. कठीण आहे ना जरा समजायला. यामध्ये काय आहे का 0 डिग्री तापमानाच्या 1 ग्रॅम बर्फाला 0 डिग्री सेंटीग्रेड तापमान असलेल्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी 80 कॅलरी उष्णता द्यावी लागते. आता हे काय म्हणाल तुम्ही? काय गडबड आहे? सगळी गडबड अशी नाही आहे. बर्फाचं तापमान काय आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड. जेव्हा तो बर्फ हळूहळू वितळतो आणि त्याचं पाण्यात रूपांतर होतं, त्या पाण्याचं पण तापमान किती आहे? तर 0 डिग्री सेंटीग्रेड. आता हे जे बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं त्यावेळेला किती कॅलरी उष्णता द्यावी लागते? तर 80 कॅलरी. म्हणून लेटेंट हीट ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम असं याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 21. द इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा. आता कॉस थिटाचा इन्व्हर्स काय आहे? तर ह्या इथं मी तुम्हाला एक ट्रायंगल दाखवलेला आहे बघा, ए, बी आणि सी. ह्याचा हा जो आहे ना ए टू सी हा कर्ण किंवा हायपोटेनस आहे. हे जे आहे ना अपोजिट साईड किंवा समोरील बाजू म्हणजे हा कोण आहे ना थिटा, हे थिटा या कोणासमोरील बाजू ओ एस लिहिलं आहे समोरील बाजू. आणि हा आहे ना हे ॲडजेसंट साईड बी सी म्हणजे लगतची बाजू. लगतची म्हणजे कोणाच्या? तर या थिटा कोणा लगतची बाजू आहे. बरोबर. आता साईन थिटा म्हणजे काय असतं? तर समोरील बाजू भागिले कर्ण. मग ए बी भागिले ए सी. हे बघा ए बी भागिले ए सी. कॉस थिटा म्हणजे काय? तर लगतची बाजू बी सी भागिले कर्ण ए सी. मग इथे लिहिले बी सी भागिले ए सी. टॅन थिटा म्हणजे काय? समोरील बाजू म्हणजे या थिटा कोणासमोर जरा फेंट दिसतोय. थिटा कोणासमोरील बाजू काय? ए बी आणि त्याच्या लगतची बाजू कुठली? बी सी. मग ए बी भागिले बी सी झालं. साईन कॉस टॅन लिहिलं. मग पुढे काय दिलेलं आहे इकडं? कोसेक थिटा. कोसेक थिटा काय असतो? तर कर्ण भागिले समोरील बाजू. तर कर्ण कुठला आहे बघा का? ए सी. मग इथे लिहिलं बघा ए सी आणि समोरील बाजू कुठली आहे? तर ए बी. ही इथं आली ए बी. सेक थिटा काय असतो? म्हणजे या थिटाचाच आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो काढतोय. सेक थिटा बरोबर काय येणार? तर कर्ण ए सी भागिले बी सी म्हणजे लगतची बाजू. कर्ण भागिले लगतची बाजू. आणि कॉट थिटा काय असतो? बी सी भागिले ए सी म्हणजे बी सी म्हणजेच काय? का लगतची बाजू भागिले समोरची बाजू. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा. इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा म्हणजे कॉस थिटाची इन्व्हर्स काय आला? तर सेक थिटा म्हणजे ए सी भागिले बी सी उलटं. म्हणून दिलं इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. बस समजा इन्व्हर्स ऑफ साईन थिटा विचारला असतं तर काय आलं असतं? तर कोसेक थिटा. इन्व्हर्स ऑफ टॅन थिटा विचारला असतं काय आलं असतं? कॉट थिटा. म्हणजे प्रत्येक परीक्षेला काय तो एकच प्रश्न येणार नाही, प्रत्येक वेळेला प्रश्न बदलूही शकतो. परंतु या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आहे सेक थिटा. आता आपण प्रश्न क्रमांक 22 बघू. In a simple machine, effort applied in 25 kilogram and its mechanical advantage is 6, then find the lifted weight. In a simple machine, एक सिंपल मशीन आहे, तर एफर्ट किती अप्लाइड केलेला आहे? 25 किलोग्रॅम आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय दाखवलेला आहे? 6, then find its lifted weight. मग इथं दिले 150, 75, 50 आणि 175 असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं पहिले सूत्र आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे यांत्रिक फायदा बरोबर लोड अपॉन एफर्ट म्हणजे भार भागिले प्रेरणा. एम ए इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन पी. डब्ल्यू इज इक्वल टू भार अँड पी इज इक्वल टू प्रेरणा म्हणजेच एफर्ट. आता आपल्याला काय दिलेलं आहे? एम ए किती दिलेलं आहे? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 6. मग तो या सूत्रात टाकला एम ए 6
काढायचं काय आहे, लोड, बरोबर. आणि एफर्ट किती दिलेला आहे इथं, 25. मग तो इथं टाकला 25. मग तिरकस गुणाकार केला आपला. 25 डब्ल्यू बरोबर काय येणार, तर 25 150, 25 150, 25 × 6 150 किलोग्रॅम. म्हणून याचा आन्सर काय आलेला आहे, तर ए 150 किलोग्रॅम बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे थोडं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 23. 3 रेजिस्टर्स 4 ओम, 6 ओम and 12 ohm are connected in parallel. Find the equivalent resistance of the circuit. आता जेव्हा पॅरल सर्किट असेल तेव्हा त्याचा रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, 1/R, म्हणजे हा R म्हणजे रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आपल्याला 3 दिलेले आहेत की नाही, R1 R2 R3, 4 6 and 12 इन अ पॅरल सर्किट. R इज इक्वल टू रेजिस्टन्स. मग 1/R इज इक्वल टू 1/4. तुम्हाला 4 कुठून आणले आहे, हे काय दिलेत नाही, तर 4 ओम, 6 ओम and 12 ओम. 1/4 प्लस 1/6 प्लस 1/12. मग आता काय, आता ह्या अपूर्णांकांची किंवा व्यवहारी अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची. मग त्याकरता 4, 6 आणि 12चा आपल्याला लसावी काढावा लागेल. मग इथे लिहिलं बघा, LCM 4 6 and 12. पहिले 4 लिहिलं, मग 6 लिहिलं, 12. इथून एक अशी आडवी रेषा मारा, इथून एक उभी रेषा, इथून एक उभी रेषा, इथून एक उभी रेषा. त्यानंतर या तिन्ही संख्या आहेत ना, 4, 6 आणि 12 समसंख्या आहेत. मग याला आपल्याला भाग घालवावा लागेल. मग भाग घालवण्याकरता सर्वात प्रथम मी संख्या सिलेक्ट केलेली आहे 2. मग या 2नी 4ला भागलं, 4 भागिले 2 किती येणार, 2. हे इथे लिहिले. 6ला 2नी भाग घालवा, 2×6. 12ला 2नी भाग घालवा, किती आलं, 2×12. कळलं. म्हणजे या तिन्ही संख्यांना 2नी भागल्यानंतर इथे लिहिलं 2, 3 आणि 6, बरोबर. पुन्हा एक संख्या इथे सिलेक्ट केलेली आहे 2. सगळ्यात शक्यतो लहान घ्यायची. 2 घ्या, मग 3 घ्या, मग 4 घ्या, मग 5 घ्या, असं. आता ह्या 2नी या 2ला भागलं तर 2×1 म्हणून इथं आलं 1. या ठिकाणी लक्ष घ्या आता व्यवस्थित. या 3ला या 2नी भाग जात नाही म्हणून ती संख्या जशीच्या तशी लिहिली 3. ओके. 6ला 2नी भागा, 2×6, मग ते 3 इथे लिहिले. झालं. आता इथे 1 आला, इथे 3 राहिले, इथे 3. मग आता इथं 2 घेऊन काय फायदा आहे का, काहीच नाही, कारण इथं समसंख्या नाहीत. संख्या कुठल्या आहेत, 3 आणि 3. म्हणून इथं 3 ही संख्या सिलेक्ट केली. 1ला भाग जात नाही, 1 तसाच ठेवला. या 3ला या 3नी भाग घालवला, मग 3×1 3 आणि इथं आले परत 3×1 3. मग हे डावीकडल्या ज्या संख्या आहेत ना, 2 2 आणि 3, हे बघा डावीकडे लेफ्ट साईड. LCM 2 × 2 × 3, 2 2 4, 4 3 12. हा 12 ही संख्या घेतली. मग ही 12 ही संख्या इथे लिहिली. हा आला त्याचा लसावी, 3 संख्या, 4 6 आणि 12चा लसावी काय, LCM किती आला आहे, तर 12. इथे एक रेषा मारली. आता ह्या आलेल्या लसावीला म्हणजे 12ला 4ने भागावा. 12 भागिले 4 काय येणार, 3. ते इथे लिहिले बघा या रंगात. मग या 12ला या 6ने भागावा, 6 2 12 इथे लिहिले. मग या 12ला या 12ने भागावा, 12 1 12, हे बघा 3 2 1. हेच खूप जणांना कळत नाही. काय केलं परत बघा, या 12ला या 4ने भागावलं, 4 3 12 हे इथे कंसात लिहिलेले आहेत. या 12ला 6ने भागावला, 6 2 12 इथे लिहिलेले आहेत. या 12ला म्हणजेच लसावीला किंवा छेदस्थानी असलेल्या संख्येला 12ने 12 1 12. मग ह्या 3नी अंशाला गुणा, 3 × 1, या इथं आले 3. या 2नी अंशाला गुणा, 2 1 2. या 12ने अंशाला, अंश म्हणजे वरचा आहे ना, हे 1, याला अंश म्हणतात. 12 आहे ना, याला छेद म्हणतात. तर ह्या 1ने या 1ला गुणला आलं 1. मग 3 + 2 + 1, 3 2 5 नाही झाले, किती 6/12. 6 म्हणजे 6 1 6, 6 2 12, 1/2. म्हणजे 1/R बरोबर 1/2. मग परत तिरकस गुणाकार करा. R × 1 बरोबर R आणि 1 × 2 हे तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन बरोबर 2 ओम. मग ते 2 ओम कुठे दिलं इथं, हे बघा ए उत्तर 2 ओम. मग 12 मग काहीतरी 22 दिले आणि मग 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं, आन्सर ए 2 ओम. आता आपण पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 24. इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू. आता इलेक्ट्रिक पॉवरचा आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला त्याने विचारलेला आहे, VIR VI IR RV. इलेक्ट्रिक पॉवर, एखाद्या विद्युत सर्किटमध्ये 1 व्होल्ट विद्युत दाबाखाली 1 अँपिअर इतका विद्युत प्रवाह वाहत असेल तर निर्माण झालेली शक्ती 1 वॅट समजली जाते. ही झाली व्याख्या. ही आपल्याला पाठ पाहिजे. आणि पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, पॉवर P इज इक्वल टू V × I. V × I मध्ये V × I बघा या इथे दिलेलं आहे, व्होल्टेज × करंट, बरोबर. म्हणजेच काय दिलं आहे, याचं उत्तर काय येणार आहे, तर B VI. म्हणून या ठिकाणी उत्तर मार्क केलेलं आहे, B बरोबर VI किंवा इलेक्ट्रिक पॉवर P इज इक्वल टू VI. लास्ट क्वेश्चन
ॲन एक्झाम्पल ऑफ इन्सुलेटर इज. आता इन्सुलेटर असतो आपलं एक कंडक्टर आणि एक इन्सुलेटर. कंडक्टर म्हणजे ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहतो त्याला आपण म्हणतो कंडक्टर. ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही त्याला म्हणतो आपण इन्सुलेटर. तर या इथे 4 पर्याय दिलेले आहेत: मायका, ब्रास, कॉपर अँड लीड. तर ब्रास, कॉपर अँड लीड याच्यामधनं विद्युत प्रवाह वाहू शकतो, म्हणजे ते काय झाले? कंडक्टर. मग इन्सुलेटर कोण आहे याच्यामधला? एकटा मायका. म्हणून याचं उत्तर दिलेलं आहे ए, मायका. तर अशा पद्धतीने थोडा विचारपूर्वक आपल्याला एक प्रश्न सोडवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे आपल्याला आता CBT आपली आहे, त्या CBTमध्ये कॉम्प्युटरवर तुमच्या प्रश्न येतील, ते शांतपणे बघा, विचार करा आणि एक प्रश्नाचं उत्तर हळूहळू मार्क करत चला. जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे मग तुम्हाला यश मिळेल. तर आजच्यासाठी इथेच थांबूया. धन्यवाद.